याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे. काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. की तुम्ही आणि मनसेचा म्हणजे तुम्ही महानगरपालिकेत युती करण्याचा प्रयत्न आहे, तुम्ही स्वतःही जाऊन भेटलेला आहात. मात्र औरंगजेबाच्या मुद्द्यावरून तुम्ही दोनही पक्षाचे वेगवेगळे मुद्दे सरळ सरळ पाहायला मिळतात. तुमची भूमिका पूर्वी जी होती तीच आहे की आता काय मनसेमुळे काय बदलणार आहे? आमच्या भूमिकेमध्ये काही फरक पडलेला नाही. आम्ही आजही सांगतो की ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हालाल करून मारले त्याच्या आठवणी आम्हाला नकोय, त्या आठवणी आम्हाला त्रासदायक आहेत. औरंगजेब हा नगरला मेला होता, त्याला इथं गाडण्यात आलं. त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांना माहिती आहे. म्हणून त्या खुना खाना आमच्या ह्या संभाजीनगरला नको. कारण की संभाजीनगरमध्ये शहाजीराजे भोसले असतील, इवन राजमाता जिजामाता असतील किंवा शिवाजी महाराज, सर्वांचं काही ना काही इथं अस्तित्व आहे. हा इतिहास आहे. म्हणून ह्या इतिहासाला त्याची कबरे म्हणून गालबट नको, हे आमचं मत आहे. असं की भैयाजी जोशी पण म्हणतात का हा जो कबरीचा विषय आहे तो अनावश्यक आहे. म्हणजे तुमची दोन ज्यांच्यासोबत युती आहे ते सुद्धा त्याचे संघावर आधारित, ते पण म्हणते की अनावश्यक विषय आहे. पण त्याला जोडूनच प्रश्न भैयाजी असे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी आदर्श कबर